check. प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु तू ही है महान। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, प्रभु तू ही है महान, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the अँड time. ऑल द टाइम. God is good. आजच्या प्रार्थनेत तुम्हा प्रत्येकांचं प्रभूच्या नावाने स्वागत आहे. तुम्ही प्रभूच्या आमंत्रणाला होकार दिला आहे. प्रभूचं वचन आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत, आणि आज तुम्ही आणि मी आपण निवडलेले आहोत. सो वी आर स्पेशल. तुमच्या शेजाऱ्याला तुम्ही सांगा, यू आर स्पेशल, यू आर You are स्पेशल special. आणि यू You आर are स्पेशल, special. यू आर स्पेशल. You are special. आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या आईची मध्यस्थी मागूया. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर. आमेन. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. स्तुती कशी करावी हे आपणा स्तोत्रकार सुंदररित्या सांगत आहे. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा,
सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा. त्याच्या नामाचा महिमा एक मुखाने गा. आनंदाने देवाचे गुण गा. आपण हात उंच करून प्रभूला स्तुती, धन्यवाद, आनंदाने, उल्हासाने, जल्लोषाने देऊया. थँक्यू लॉर्ड. आभारी आहे प्रभू, तू महान परमेश्वर आहेस, राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहेस. थँक्यू लॉर्ड. उल्हासाने उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्षुमने घेऊन हाती सकलानो या. गीत का जल्लोषाने भाविकानो या. किती उपकार त्याचे आम्हावर या. म्हणून गाऊ एक सुराने गुणगीत आज. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. गाऊ सारे एक मनाने एक दिलाने. राहू सारे साथ साथ बंधू प्रेमाने. नाही म्हणी भेदाभेद नाही दुजाभाव. प्रभूचीच लेकरी सारी हात स्मरी भाव. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. आभारी येशू. धन्यवाद तुला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. तो आहे येशू 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 येशू. तो आमचा राजा. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. तो आहे येशू 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 येशू. तो आमचा राजा. हालेलुया हालेलुया. येशू हा राजा. हालेलुया येशू हा राजा. हालेलुया हालेलुया. येशू हा राजा. हालेलुया येशू हा राजा. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. देवाचे
फिलिप करास बोधपत्रामध्ये 3:8 मध्ये, होय खरोखर माझ्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ओळखीच्या महात्म्यामुळे मी साऱ्या गोष्टी तोट्याच्या मानतो. त्यांच्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग सहन करतो. केवळ ख्रिस्ताचाच मला लाभ व्हावा म्हणून त्या साऱ्या गोष्टी मला केर कचऱ्यासारख्या तुच्छ वाटतात. होय प्रभो, आम्ही आज तुला भेटण्यासाठी आलेले आहोत प्रभो. ही वेळ आम्ही तुला देत आहोत प्रभू. आम्ही जगांच्या गोष्टींचा त्याग करून आम्ही तुला भेटण्यासाठी आलेलो आहोत प्रभो. या संध्याकाळी तू आम्हाला भेटतात प्रभो, आणि आमचं एक तुझ्याबरोबर एक नातं होणार आहे याच्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही तुझा हात हाती घेऊन आम्ही आज संध्याकाळी घरी जाणार आहोत विश्वासाने प्रभो. आणि या वचनासाठी आपण प्रभूला जोरदार टाळ्या देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू 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 लॉर्ड. थँक्यू. दोस्त है जो स्वर्ग से आया है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. दोस्त के साथ दोस्ती करे वो कितना अच्छा है. दोस्त के साथ दोस्ती करे वो कितना अच्छा है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. थँक्यू प्रभू तुझ्या दोस्तीसाठी. आज आम्ही तुझा हात पकडून ठेवणार आहोत प्रभू. वी वॉन्ट अ रिलेशनशिप विथ यू माय लॉर्ड दिस इव्हनिंग ओ लॉर्ड. दोस्त के साथ नाचे गए वो कितना अच्छा है. दोस्त के साथ नाचे गाए वो कितना अच्छा है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. दोस्त के साथ गाते रहे वो कितना मधुर है. दोस्त के साथ गाते रहे वो कितना मधुर है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है. जो स्वर्ग से आया है. जो स्वर्ग से आया है. हालेलुया हालेलुया लॉर्ड. होय प्रभू तुझी दोस्ती पाहिजे प्रभू. काही नको प्रभू, तू हवाय आम्हाला. वी वॉन्ट यू दिस इव्हनिंग ओ लॉर्ड. वी डू नॉट वॉन्ट द थिंग्स ऑफ द वर्ल्ड माझ्या प्रभू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. होय प्रभू, नम्रतेने येतो तुझ्या जवळ, तुझ्या मंदिरात. तुझे सुंदर ध्यान पाहत राहावे. ना यज्ञ ना अर्पणे तुला हवीशी वाटतात. होम बली व पाप बली तुला नकोत. प्रभो आम्हा प्रत्येकावर दया कर. मग पाप्यावर दया कर प्रभो. आमच्या पापांकडे नव्हे तर आमच्या पश्चातापी अंतकरणाकडे बघ.
होय प्रभू, ज्या वेळी प्रभू आम्हाला संधी होती, गेल्या 6-7 महिन्यात करोनामध्ये आम्ही घरामध्ये होतो, चांगल्या गोष्टी करू शकत होतो, पण तेव्हा आम्ही नाही केल्या माझ्या प्रभू. जरी तू आमच्या कानामध्ये बोलत होतास माझ्या प्रभू, पण माझ्या प्रभू जगाच्या गोष्टीने आम्ही दूर गेलो प्रभू, आणि त्या वेळेसाठी आम्ही क्षमा मागतो प्रभू. या क्षणी प्रभू आम्हाला तुझ्या क्रूसावरच्या बलिदान तू दिलास, त्या रक्ताने आम्हाला साफ कर, शुद्ध कर, पवित्र बनव प्रभू. आम्हाला तुझी आराधना करण्यासाठी योग्य बनव प्रभू, पवित्र बनव. थँक्यू लॉर्ड. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, प्रभु तू ही है महान, महान
तू बोल प्रभू, तुझ्या वचनाने आम्हा प्रत्येकाचे परिवर्तन कर. हीच प्रार्थना मी तुझ्या चरणी करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुला जोरदार टाळ्या. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय मित्रभगिनींनो, आजचं शिक्षण सुरू करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, उद्यापासून आपण 3 दिवसीय महाराष्ट्र पातळीवर कॅरिझमॅटिक संमेलन ह्याचं आयोजन केलेलं आहे आणि उद्यापासून त्याची सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे वसईच्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे आपल्या केबल ऑपरेटर सिग्नेट जे आहेत त्यांनी ह्या 3 दिवसांचं संमेलन त्या थेट प्रक्षेपण केबलद्वारे करण्याचं त्यांनी मानलेलं आहे आणि ते तसं करणार आहेत. तर उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही यूट्यूबवर कॅरिस महाराष्ट्र, तसंच जे वसईमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे सिग्नेट चॅनल आहे, सिग्नेट केबल आहे, ते त्यांच्या केबल टी व्हीवर म्हणजे स्वतः टी व्हीवरसुद्धा सकाळी 11 वाजेपासून हे अधिवेशन, हे संमेलन जे आहे, ज्यामध्ये उद्या आपण बिशप थॉमस डाबरे यांची पवित्र मिस्सा ते साजरी करणार आहेत, उद्घाटन सोहळा. तर ज्यांना मिस्सा ऐकायची असेल तर तुम्ही ही मिस्सा म्हणजे ती दिवसाची मिस्सा आहे, तर तुम्ही ह्या मिस्सेमध्ये देखील सहभाग घेऊ शकता. उद्या सकाळी 11ची मिस्सा आहे. तर टेक्निकॅलिटीज आहेत, तरीसुद्धा यूट्यूबवर ते 11 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तसंच केबलवाल्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की ते देखील त्यांच्या केबलवरून हे प्रक्षेपित करणार आहेत. तर उद्याचा पहिला दिवस आहे. अनेक सुंदर वक्ते आहेत. फादर रॉबर्ट डिसोजा आहेत आणि मग फादर रॉबिन डायस आहेत आणि अनेक जण उद्याच्या दिवसामध्ये शिक्षण देणार आहेत. बिशपांची मिस्सा आहे आणि चांगली स्तुती आराधना आहे. तर आपण नक्कीच जे मराठी भाषिक आहेत महाराष्ट्रभर ह्या सर्वांनी ह्या 3 दिवसीय संमेलनाचा खूप फायदा घ्यावा. आध्यात्मिक मेजवानी 3 दिवस आपण जणू काय आपल्याला मिळणार आहे. तर खरोखरच ही संधी जाऊ देऊ नका. यूट्यूबवर तर सोयीस्कर तुम्ही पाहू शकता, मध्ये पाहिजे तर ब्रेक घेऊ शकता आणि पुन्हा दुपारनंतर तुम्ही पाहू शकता. तर सर्वांनी विशेषतः पहिल्यांदा महाराष्ट्र पातळीवर आपण आणि सर्वांना एकत्र आणणे, म्हणजे ह्यामध्ये फक्त वसईच नाही तर पुणे, सोलापूर आणि औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सर्व धर्मप्रांतामधून जे वक्ते आहेत आणि व्यक्ती आहेत त्यांचा समावेश आपण या 3 दिवसामध्ये केलेला आहे. तर पुन्हा मी तुम्हाला महाराष्ट्र सेवा समिती ह्यांच्या वतीने आमंत्रित करत आहे. तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे की तुम्ही ह्या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये सामील व्हा. ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती नाही त्यांना देखील तुम्ही ह्या कार्यक्रमाबद्दल सांगा. जी लिंक तुम्हाला पाठवण्यात आलेली आहे आणि आता देखील तुम्ही कॅरिस महाराष्ट्र या चॅनलवर जाऊन तो जो उद्याचा व्हिडिओ आहे तो प्रीमियर तिथे आहे तो तुम्ही फॉरवर्ड करू शकता. उद्या 11 वाजता तो उघडला जाईल, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आत्ता देखील तुम्ही कॅरिस महाराष्ट्र ह्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ती लिंक जी आहे ती अनेक लोकांना शेअर करू शकता, मराठी भाषिकांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर आजच्या ह्या प्रार्थनेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. थोडक्यात
फक्त एकच वचन मी आज आपल्याशी संबोधणार आहे, बोलणार आहे, शेअर करणार आहे. आणि खरोखरच ते करोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला हे वचन फार महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराचं वचन जे आहे ते सतत मला शक्ती देतं, सामर्थ्य देतं, बळ देतं. आणि म्हणून ह्या काळामध्ये अनेक लोक ह्या वेळेला बोलत आहेत की पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण पूर्णपणे मुक्त होणार आहोत आणि औषध निघालेलं आहे, हे झालेलं आहे. परंतु तरी पण आपल्याला शाश्वती नाही. परंतु एक गोष्ट जी आपल्याला सतत शाश्वती देत आहे आणि ज्यामुळे मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की ज्यामुळे आपण हे 7-8 महिने टिकून आहोत ते म्हणजे परमेश्वराचा शब्द. हालेलुया, हालेलुया. स्तोत्र 27:14. स्तोत्र 27:14. स्तोत्रकार सांगतो, परमेश्वराची प्रतीक्षा कर, परमेश्वराची प्रतीक्षा कर, वेट ऑन द लॉर्ड. आणि आज आपण त्या वचनातील फक्त 3 गोष्टी स्तोत्रकार सांगत आहेत, त्यावर आपण चिंतन मनन करणार आहोत. परमेश्वराची प्रतीक्षा कर. आणि आपण जणू काय प्रत्येक व्यक्ती ज्याचा परमेश्वर विश्वास असो, कमी असो, जास्त असो, प्रत्येकजण प्रतीक्षेमध्ये आहे. कोणती प्रतीक्षा? तर लॉकडाऊन कधी संपणार ना, हा लॉकडाऊन कधी संपणार, हे करोनाचं संकट कधी टळणार, प्रतीक्षेत आहोत. हालेलुया. तर ही जी प्रतीक्षेची वेळ आहे, घरातून बाहेर पडायचं आहे, कामाला जायचं आहे, खूप काही गोष्टी करायच्या आहेत, प्रतीक्षेमध्ये आहोत. परंतु ही प्रतीक्षा जी आहे, ही जी वेळ आपण थांबलेलो आहोत, वाट पाहत आहोत, त्यामध्ये काय चांगलं आपण करू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला फक्त आपले शारीरिक जीवन नाही, मानसिक जीवनच नाही, पण आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल. तर मी नक्की काय करू शकतो? तर परमेश्वराची प्रतीक्षा कर. पहिली गोष्ट, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. 3 गोष्टी थोडक्यात आपण पाहणार आहोत. हालेलुया. तर पहिली गोष्ट, खंबीर हो, धीर धर ना. पहिली गोष्ट जी या वचनामध्ये सांगितली गेलेली आहे आणि ती आपल्याला ह्या प्रतीक्षेच्या काळामध्ये आपण जी करायला पाहिजे ते म्हणजे प्रतीक्षा करताना धीर धरणे. आणि ते आपण धरत आहोत. हालेलुया. प्रत्येकजण, मला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती आज धीर धरून आहे. खूप कठीण आहे की घरामध्ये किंवा बंदिस्त जसं काय एक 6-7 महिने. आणि विशेष आपण जे मुंबईसारख्या जागेमध्ये राहणारी लोक, एका जागी म्हणजे गावामध्ये कुठेतरी लांब असते तर त्यांना काय फरक पडत नाही, महिन्यातून एकदा कधी बाहेर निघतात किंवा शहरामध्ये जातात. पण आपण वसई मुंबईमध्ये राहणारी लोक रोज म्हणजे 50 किलोमीटर रोज आपला प्रवास होतो, जातो येतो. आणि आपल्यासारख्या लोकांना धीर धरणे, घरामध्ये बसणे हे खूप कठीण आहे. परंतु हेच या करोना महामारीचं किंवा या करोनाच्या काळातलं एक चांगलं वरदान आपल्याला ठरणार आहे की आपण धीरामध्ये वाढलेलो आहोत आणि नक्कीच आपण वाढणार आहोत. हालेलुया. हालेलुया. तर पेत्र आपल्याला सांगत आहे त्याच्या पत्रामध्ये, 2 पत्र 3:9, देव त्याच्या अभिवचनांची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही. कधी कधी आपल्याला शंका वाटते, परमेश्वर उशीर लावत आहे का, अजून काही औषध निघत नाही का, अजून एवढा वेळ लागत आहे. तर परमेश्वर विलंब करत नाही, उशीर लावत नाही, जसे काही लोकांना वाटते, आपल्यामधील काही लोकांना वाटत असेल. परंतु तो आमच्याशी धीराने वागत आहे. तो आपल्याला धीराने वागण्यासाठी शिकवत आहे, धीराने वागत आहे, संयम. आणि तुम्ही पहा, काहीच असं काही जे मला वाटतं परमेश्वरावर जे विश्वास ठेवून आहेत त्यांच्या जीवनामध्ये असं काहीच, कदाचित मी सांगतो 100% काहीच घडलं नाही जे ना आपण सांगतो की पहा, तुम्ही सांगता धीर धरायला, पण काय घडलं, काय झालं, हे सर्व झालं. हालेलुया. हालेलुया. कारण तो आपल्या धीराने वागवत आहे. तो सांगतो की अजूनही संयम, अजूनही एवढं कशाला चिंतित होता तुम्ही, त्रास एवढं कशाला ना. प्रभू येशू म्हणतो मत्तई 11:29 की तुम्ही कष्टी आणि भाराक्रांत मजकड या, मी तुम्हाला विश्रांती देईन.
मी देतो ना तुम्हाला विश्रांती. का तुम्ही इतके त्रासलेले आहात, धडपडीत आहात? हालेलुया. हालेलुया. कारण आपल्यापैकी कोणाचाही नाश व्हावा असे त्याला वाटत नाही. का धीर आपल्याला महत्त्वाचा आहे? कारण जर आपण घाईने काही गोष्टी केल्या, घाईत जीवन जगलो तर नाश होण्याची शक्यता आहे. घाईमध्ये तुम्ही गाडी चालवली तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. परमेश्वर आपल्या धीराने जगण्यासाठी सांगत आहे. वास्तविक सर्व लोकांनी पश्चाताप करावा असे त्याला वाटते. आणि म्हणून ही सुंदर संधी आहे ह्या काळामध्ये की वेळ घ्या. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे आत्मपरीक्षण करणे. कुठे मी जात आहे, कशा प्रकारे मी जीवन जगत आहे, काय नक्की महत्त्वाचं आहे. आणि मग परमेश्वर सांगतो, जर तुम्हाला दिसतं की काही गोष्टी महत्त्वाच्या नाही तर फिरा. आपलं मन, आपलं जीवन बदलण्याचा हा काळ आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. उपवास काळामध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि आपला उपवास काल परमेश्वर सांगतो एक्सटेंडेड उपवास काल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कदाचित 40 दिवस आपल्यासाठी खूप कमी आहेत. परमेश्वर मी तुम्हाला अधिक काळ देणार आहे. लेंटन म्हणजे कशासाठी? आत्मपरीक्षण करा, नाश होऊ नये. तर विचार करा, परमेश्वराकडे पुन्हा वळा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणखी एक वचन, धीर धरा. याकोब 5:10 आणि 11. याकोबाचं पत्र 5:10 आणि 11. बंधूंनो, दुःख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्यांचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक मला सांगतात की खूप काही वाचन ते करत आहेत ह्या दिवसांमध्ये, संतांचं चारित्र्य आणि ना. तर कशासाठी? परमेश्वर आपल्याला वेळ देत आहे की आपण त्या संतांचं, त्या संदेष्ट्यांचं अनुकरण करण्यासाठी. नाहीतर आपल्याला खूप लोक आहेत जगामध्ये की वेळच नाही काय वाचण्यासाठी, काय पाहण्यासाठी किंवा स्वतःच्या जीवनावर पाहण्यासाठी सुद्धा वेळ नाही. आणि याकोब आपल्याला सांगतो की ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. कशासाठी? प्रतीक्षा करा. तुमच्या अगोदर जे महान संत संदेष्टे होऊन गेले त्यांच्या जीवनावर आत्मपरीक्षण करा. पहा कशा प्रकारे ते जीवन जगले आणि मग त्यांचं उदाहरण, त्यांचं अनुकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हालेलुया. हालेलुया. आपल्यासमोर ठेवा. त्यांनी दुःख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो. जेवढे पण संत आहेत आपल्या ख्रिस्ती सभेमध्ये, सर्वांचं जीवन तुम्ही पाहिलं, अनेक दुःख, कष्ट आणि नम्रता त्यांनी सहन केली आणि त्यामुळे त्यांना आपण महान समजतो, धन्य समजतो. हे लक्षात ठेवा. योबचं उदाहरण याकोब देत आहे. धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हाला माहीत आहे की प्रभूने योबच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे मला एक तुम्हाला सुंदर गोष्ट सांगायची आहे. योबच्या जीवनामध्ये काय घडलं, कशासाठी घडलं, कसं घडलं, ह्यापेक्षा त्याचा शेवट कसा झाला ते फार महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. करोना कसा आला, का आला, कशामुळे आला, काय होत आहे मला माहीत नाही. या योबला सुद्धा ठाऊक नाही. परमेश्वराने सुद्धा त्याला उत्तर दिलं नाही की मी का पाठवलं, कशासाठी पाठवलं, काय नक्की माझा हेतू होता. परंतु शेवट असा आहे की योबचा शेवट त्याच्या सुरुवातीपेक्षा सुंदर होता. हालेलुया. हालेलुया. दुप्पट परमेश्वराने त्याला आशीर्वादित केला. नक्कीच जर परमेश्वराने आपल्याला आपल्या विश्वासाची परीक्षा म्हणून जर हे करोनाचं संकट, महामारी आपल्यावर पाठवली नाही, मी सांगतो अनुमती दिली असेल, हे येण्यासाठी अनुमती जर परमेश्वराने दिली असेल तर नक्कीच याचा शेवट इयोबच्या जीवनासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आपल्याला दुप्पट चौपट आशीर्वादित करणार. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर सांगतो शेवट मी लिहिणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द सुरुवात काय झाली, कशी झाली माहीत नाही, पण शेवट मी लिहिणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो अधिकार त्याचा आहे आणि सुंदर तो आपल्या जीवनामध्ये सुद्धा करणार आहे. म्हणून धीर धरा. प्रभू दयाळू आणि खूप कणवाळू आहे ह्या गोष्टीचे त्याने प्रत्यक्षक दाखविले. म्हणजे परमेश्वर फक्त बोलत नाही
तर इयोबच्या जीवनाद्वारे त्याने तो तसा आहे, कृपाळू आहे, कणवाळू आहे, प्रेमळ आहे, हे परमेश्वराने दाखवून दिले, प्रत्यक्षात दाखवून दिले. तुम्हाला सुद्धा परमेश्वर नक्की दाखवून देणार आहे. धीर धरा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. दुसरी गोष्ट जी आपण प्रतीक्षा करीत असताना स्तोत्रकार सांगत आहे 27:14 धीर धरा, हिम्मत धर. हालेलुया. Hallelujah. म्हणजे सकारात्मक असा. हिम्मत म्हणजे सकारात्मक असा. उदासीन होऊ नका, निराशमय होऊ नका, तर तुम्ही सकारात्मक दृष्टीने पहा. रोमकारस पत्र 8:28 एक सुंदर वचन मला खूप आवडतं. आणि हे खरोखरच जेव्हा आपल्याला काही कळत नाही माझ्या जीवनामध्ये काय होत आहे, कशासाठी होत आहे, तेव्हा हे वचन खूप दिलासा देणार आहे, खूप सामर्थ्य देणार असं संत पौलाचं हे वचन आहे. तो सांगत आहे, आणि आपणास माहीत आहे की, कोण म्हणू शकेल मला माहीत आहे की, ज्याचा देवावर विश्वास आहे. हालेलुया. जो परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही तो कधीच म्हणणार नाही मला माहीत आहे. तो सांगेल मला माहीत नाही. प्रेज द लॉर्ड. मला माहीत नाही काय झालं, कशाला झालं. पण ज्यांचा विश्वास आहे ते सदैव म्हणतील मला माहीत आहे, मला माहीत आहे, माझा विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पनाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. हालेलुया. Hallelujah. मला माहीत आहे, आपणास माहीत आहे. आपल्याला सुद्धा सकारात्मक. कठीण आहे. कसं सकारात्मक? बाहेर निघाल्यानंतर मरण आहे, महामारी आहे, हे दिसतंय मला, तरीसुद्धा सकारात्मक. का? कारण परमेश्वराच्या संकल्पनाप्रमाणे बोलावलेले असतात त्यांच्यासह जे चांगलं आहे, जे चांगलं आहे ते करण्याचे काम करतो. इंग्रजीमध्ये सुंदर म्हटलेलं आहे दॅट ही वर्क्स ऑल थिंग्स फॉर गुड फॉर दोज हू आर कॉल्ड अकॉर्डिंग टू हिज पर्पस. हालेलुया. Hallelujah. ऑल थिंग्स वर्क फॉर गुड. मग हे करोनाचं संकट असो, पैशाची कमतरता असो, नोकरी नाही, मुळबाळ नाही, काही असो, मला माहीत आहे की परमेश्वराने मला बोलावलेलं आहे, मी त्याच्यावर प्रेम करतो आणि तो माझ्या जीवनामध्ये चांगलं तेच करणार. हालेलुया. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. सकारात्मक रहा. फिलिपिकरास पत्र अध्याय 4:4-6 आणि 8. प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. सकारात्मक दृष्टी, आनंद करा. आणि हे एका दिवसामध्ये होत नाही माझ्या प्रियबंधूंनो. म्हणून प्रतीक्षा कशाला? परमेश्वर आपल्याला वाटतं मला ना की करोना 1 महिन्यात 2-3 महिन्यात संपला पाहिजे होता. आपण तो वाढवत आहोत कदाचित. हालेलुया. Hallelujah. पहिली म्हणजे आपण ऐकत नाही सरकार जे सांगतं. दुसरं म्हणजे आपण शिकण्यासाठी सुद्धा वेळ लावतो की अजूनही आपण सकारात्मक होत नाही. आपण अजूनही दोष देत आहोत, धन्यवाद करीत नाही. हालेलुया. ज्या दिवशी मला वाटतं ज्या दिवशी आपण सर्वजण मिळून परमेश्वराला प्रभू या करोना महामारीसाठी सुद्धा तुझे आभार मानतो हे सर्व बोलतील, करोना त्या दिवशी निघून जाईल. हालेलुया. Hallelujah. नेहमी आनंद करा. फक्त आता हे संकट टळलं ना मग आम्ही आनंद करू, धन्यवाद देऊ. ते अविश्वासी लोकसुद्धा करतील. हालेलुया. Hallelujah. विश्वासी लोक काय करणार? सकारात्मक. मी पुन्हा म्हणेन आनंदच करा, आनंदच करा. कशाचीही काळजी करू नका. शेवटी बंधीनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जे सद्गुण आहे आणि जर काही स्तुती आहे, या गोष्टींनी तुमची मने भरू द्या. हालेलुया. Hallelujah. या सर्व गोष्टी ह्या पुस्तकामध्ये नमूद आहेत. सुंदर, सत्य, उदात्त ह्या गोष्टींवर चिंतन मनन करा आणि आनंदित राहा. हालेलुया. सकारात्मक राहा. आणि शेवटी तिसरं मुद्दा जो आहे, चिकाटीने प्रतीक्षा करा. चिकाटी.
स्तोत्रकार 27:14 तिसरं जे वचन त्याच वचनामध्ये आपण एकच वचन पाहत आहोत आणि त्यामध्ये तो सांगतो परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. म्हणजेच परमेश्वराची प्रतीक्षा कर आणि शेवटचं वचन सांगते परमेश्वराचीच प्रतीक्षा म्हणजे चिकाटीने सातत्याने त्याच्यावर अवलंबून राहा. हालेलुया. हालेलुया. त्याचीच म्हणजेच काय सतत सतत चिकाटीने प्रतीक्षा करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गलातियस पत्र 6:9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण आळस केली नाही तर योग्य वेळी आपणास आपले पीक मिळेल. जे चांगलं काय आहे? प्रार्थना, परमेश्वराचं वचन, सत्कृत्य, जे चांगलं करण्याचं संधी आहे. किती संधी आहे? अशी संधी इतरांवर उपकार करण्याची, इतरांना मदत करण्याची, इतरांना आपलं प्रेम दाखवण्याची, ह्याच्यापेक्षा चांगली संधी कधीच पुढे सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. हालेलुया. हालेलुया. जे चांगलं आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये. तुम्ही सांगाल मला कोण सापडलंच नाही, मला कोण गरीब दिसलाच नाही. करोना अजून लांबणार आहे. हालेलुया. कारण ही ट्रेनिंग आहे. मी तुम्हाला सांगितलं ज्या दिवशी आपण हे सर्व करू लागू करोना जाणार. आणि म्हणून जर कोणाला आपण दया दाखवू शकतो, प्रेम दाखवू शकतो, कोणाच्या दुःखामध्ये आपण धावून जाऊ शकतो, कोणाला आर्थिक सहाय्य करू शकतो, मदत करू शकतो, आपण करण्याचा कंटाळा करू नये. कारण आपण आळस, अनेक लोक सांगतात काय करणार आता, आम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, आम्ही संपूर्ण बसतो, झोपतो, जेवतो आणि मग आराम करतो. आळस करू नये तर योग्य वेळी आपणास आपले पीक मिळेल. म्हणजेच काय? तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळेल. तुम्हाला परमेश्वर त्याचं स्वर्गात मिळणारच, इथे सुद्धा परमेश्वर तुम्हाला त्याचं पारितोषिक दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. 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 कंटाळं करू नये, चिकाटीने चांगलं ते करत राहा. प्रार्थना, बायबल वाचन आणि सत्कृत्य करत राहा. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन स्तोत्र 27:14 आपण पाहतो. यशया 40:31 पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील. आणि म्हणून पुन्हा एकदा किती सुंदर हे सर्व मी माझं नाही सांगत, माझ्या प्रियमित्रांनो, बायबलमध्ये आहे. हे प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. परमेश्वरावर आपण प्रतीक्षेने थांबलेलो आहोत. आणि काय होत आहे? काही लोकांना वाटत असेल आपण वाया जात आहोत. 6-8 महिने वाया गेले, काहीच नाही झालं. काय नाही झालं? जर तुम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करत आहात तर काय घडलेलं आहे? जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील. नवीन शक्तीने परमेश्वर तुम्हाला भरत आहे. ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील. गरुडा पक्षी तो सतत उडत नाही. काही काळ त्याच्या जीवनामध्ये असे असतात की तो न खाता, काहीच न करता तो आपल्या घरट्यामध्ये बसून राहतो. आपली सर्व पिसं जी आहेत ती काढून टाकतो आणि प्रतीक्षेत राहतो. आणि नवीन पिसं फुटतात आणि मग तो उंच उडतो. हालेलुया. हालेलुया. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी गळून जाणार नाहीत. हालेलुया. तर प्रतीक्षेचं प्रतिफळ काय आहे? नवीन शक्ती. तुम्ही दमणार नाहीत, तुम्ही गळणार नाहीत. हालेलुया. हालेलुया. तर माझ्या प्रियबंधूंनो, आपण प्रार्थना करूया. शेवटी रोमकरास 12:12 आणखी एक आपल्याला प्रोत्साहन देणारं वचन. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
थँक्यू जीसस. आपण प्रतीक्षाविषयी ऐकलेला आहे. प्रभू जो प्रतीक्षा करतो त्याला प्रतिफळ देतो, आशीर्वादित करतो. आपण ज्याची अपेक्षा पाहत आहोत, आपण जे प्रार्थना करत आहोत, आपल्या विचाराच्या पलीकडे आपल्याला तो आशीर्वाद असा देणारा असा तो प्रभू आहे. आणि आपण यावेळी आपण स्वतःला, आपल्या जीवनाला आपण प्रभूजवळ घेऊन येऊया. आपल्या कुटुंबाला प्रभूजवळ आपण घेऊन येऊया. प्रभूची कृपा मागूया आपण आपल्या जीवनावर. आपल्या जीवनामध्ये जर काय संकट असतील, आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, काही प्रश्न असतील ज्याचे आपल्याकडे उत्तर नाही, आपल्याला माहीत नाही काय चाललेलं आहे, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला प्रभू आपल्याबरोबर आहे. देव आपल्यापासून दूर गेलेला नाही. देव आपल्यापासून कोणापासूनच लांब गेलेला नाही. प्रभू आपल्या अगदी जवळ आहे. प्रभू परमेश्वर आपल्या अगदी जवळ आहे. आणि तो म्हणत आहे, जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जेथे जमतात तिथे मी आहे. यावेळी प्रभू म्हणतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूचं सुंदर वचन आहे. यिर्मया 33:3. आपल्याला हे वचन तोंडपाठ आला पाहिजे. यिर्मया 33:3. मला हाक मार. प्रभू म्हणतो, मला हाक मार. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही संकटामध्ये असो, तो म्हणतो मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि आज आपण तेच करणार आहोत. आपण प्रभूकडे हाक मारणार आहोत. प्रभूकडे आपण प्रार्थना करणार आहोत. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. प्रभू जेव्हा आपल्याला उत्तर देतो, मी तुला उत्तर देईन, व पुढे काय प्रभू करणार, तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. तुला मी सांगेन की हे आपल्याला स्वर्गातील बुद्धी मिळेल आणि आपल्याला उत्तर मिळेल. आपल्याला माहीत होईल आपल्याला जीवनामध्ये काय चाललेलं आहे, जगामध्ये काय चाललेलं आहे. आपल्याला चांगला अर्थ मिळेल. प्रभू म्हणतो, असे गहन गोष्टी मी तुला सांगेन आणि मी तुला उत्तर देईन. आणि तुला ठाऊक नसल्या, जे तुला ठाऊक नाहीत अशा गोष्टी मी तुला सांगेन. प्रभू आपल्याला सांगेन. स्वतः प्रभू आपल्याशी बोलेल. हालेलुया, हालेलुया. स्वतः प्रभू आपल्याशी बोलेल. आणि म्हणून आपण प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. आपण येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण, ही प्रार्थना आपण एकत्रितपणे आपण करूया. आणि प्रभू जवळ आपण आपली प्रार्थना आणि आपल्या कुटुंबाचे, आपले स्वतःचे जीवनाचे आपण समर्पण करूया. आमच्याबरोबर तुम्ही ही प्रार्थना एकत्रित म्हणा. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. आपण आपले हात उंच करूया आणि प्रभू आपल्याला सांगत आहे, मला हाक मार. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. मी तुला उत्तर देईन. आपला देव, आपला प्रभू उत्तर देणारा प्रभू आहे. बंधू भगिनींनो, तो उत्तर देणारा, उत्तर पाठविणारा देव आहे. देव उत्तर देतो, म्हणून आपण देवावर आपण संपूर्ण विश्वास ठेवूया. तो आपल्याला आपली मदत करण्यास तो पुढे येतो. आपली मदत करण्यास प्रभू आहे. तो हजर आहे आपल्यामध्ये.
प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तू आमचा प्रभू आहे. आम्ही प्रतीक्षा ठेवतो प्रभू. आम्ही तुझ्या जवळ, तुझ्याकडे पाहून, तुझ्यावर आम्ही संपूर्ण दृष्टी लावून आम्ही संपूर्ण विश्वास तुझ्यावर ठेवतो आणि म्हणतो तूच प्रभू माझा आश्रय आहेस. स्तोत्र 18 मध्ये प्रभू स्तोत्रकार म्हणतो तूच माझा आश्रय आहेस. परमेश्वर माझा दुर्ग आहे, माझा गड आहे, मला सोडविणारा माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. म्हणा माझ्या बरोबर, परमेश्वर माझा देव आहे, परमेश्वर माझा देव आहे, माझा खडक आहे, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे माझ्या रक्षणाचे बळकट साधन, बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. माझ्या उंच दुराचा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. हे परमेश्वर, हे परमेश्वर, माझ्या सामर्थ्या, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. मी तुझ्यावर प्रेम करीतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गड है, माझा बुरुज आहे, माझा खडक आहेस, माझा मित्र आहे. प्रभूवर प्रिय बंधूंनो संपूर्ण भरोसा ठेवूया. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु. तू मेरा शरण स्थान है, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु. मेरा प्रभु. तुझ्या समोर प्रभू मी लोटांगण घालतो. आराधना करो मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तेरी सेवा करूंगा तन मन और धन से. मन और धन से. मैं हूँ यहाँ. आराधना करूं, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन तेरी में सेवा करूंगा तेरी सेवा करूंगा तन मन धन से. मन और धन से. मैं हूँ यहाँ. मैं हूं यहाँ, मी इथे आहे प्रभू. मैं हूं यहाँ प्रभू, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ, मैं हूं यहाँ, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ. प्रभू तू माझा आरोग्य आहेस, माझा तारणारा आहे. आम्ही तुझ्याकडे पाहतो प्रभू, आम्ही आमची नजर तुझ्यावर लावितो प्रभू. माझा देव, माझा प्रभू. हालेलुया, 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 हालेलुया. माझा देव, माझा प्रभू. उद्धारक मेरा तो, उद्धारक मेरा तो, मेरी चंगाई है, मेरी चंगाई है, संकट में मेरा सामर्थ्य है, संकट में सामर्थ है,
अपराध असो, आपण पश्चाताप करूया. पाप हा मोठा अडथळा आहे आपल्या जीवनामध्ये. जर आपल्या जीवनामध्ये यावेळी पाप असेल, कुणाच्या विरुद्ध राग असेल, तर प्रिय बंधू भगिनींनो, हे राग आपण ह्यावेळी प्रभूकडे आपण समर्पण करूया. जे पण कडूपणा आपल्यामध्ये आहे, कुणाच्या विरुद्ध राग असो, मत्सर, हेवा, हे सर्व वाईट गोष्टी आहेत आणि यामुळे आपल्याला घाण लागते, आपण अशुद्ध होतो. हे सर्व आपण प्रभूच्या चरणाशी ठेवूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त जे आहे आपल्याला धुण्यासाठी, आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपण यावेळी प्रार्थना करूया की प्रभू तुझ्या रक्ताने आम्हाला शुद्ध ठेव. आम्हामध्ये प्रीतीची वाढ होऊ दे, आम्हामध्ये शांतीची वाढ होऊ दे, आम्हामध्ये तुझ्या कृपेची वाढ होऊ दे. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, जोपर्यंत आपल्यामध्ये अपराध आहे, पाप आहे आणि आपण पाप ठेवतो, राग ठेवतो, मत्सर ठेवतो, तर आपल्यामध्ये कृपेची वाढ होऊ शकत नाही. कारण कृपा वाढण्यासाठी काहीतरी निघायला पाहिजे आणि ते म्हणजे अपराध, पाप, अहंकार, मीच खरा, मलाच सर्व माहित आहे, अहंकार, गर्व, हे सर्व देवाच्या विरुद्ध आहे. आपण नम्र होऊया, कारण जो नम्र असतो देवाची कृपा त्याच्यापर्यंत पोचते, देवाची कृपा त्याला लाभते, देवाचा आशीर्वाद त्याला लाभतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपण नम्र होऊया. प्रभू आम्हाला क्षमा कर, आम्ही पाप आहोत, कळत न कळत जे अपराध आमच्या हातून घडलेले आहेत आम्हाला क्षमा कर. आणि प्रभू आम्ही प्रार्थना यावेळी करत आहोत, आम्ही फक्त तुझी कृपा मागत आहोत. आमच्या जीवनावर तुझी कृपा येऊ दे प्रभू. आमच्या जीवनामध्ये जे आजार आहे त्या आजारातून प्रभू आम्हाला बरे कर. तू सर्व सामर्थी प्रभू आहे, आम्हाला आरोग्य दे, तुझ्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर. प्रिय बंधू भगिनींनो, यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचं आरोग्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्पर्श तो बरे करीत आहे आपल्याला, हे विश्वास ठेवूया. आपण क्रूसाच्या पायथ्याशी येऊया आणि क्रूसाच्या पायथ्याशी राहून आपण त्याचा आशीर्वाद मागूया. तो म्हणत आहे, बाप्पा त्यांना क्षमा कर, आणि त्याचं जे रक्त वाहत आहे त्या रक्ताने आपण बरे होत आहोत. यशाया संदेष्ट म्हणतो की प्रभूच्या घायांनी आपण बरे झालो आहोत. प्रभू तुझ्या घायांनी आम्ही बरे झाले आहोत. तुझे बरेपण प्रभू, तुझा आरोग्य आम्हाला लाभू दे. आमच्या जीवनाला स्पर्श कर. जीसस टच अस. प्रभू येशू आम्हाला स्पर्श कर. प्रभू येशू आम्हाला स्पर्श कर. प्रभू येशू मला स्पर्श कर. माझे रोग बरे कर, माझे आजार बरे कर, माझे दुःख हलके कर. मला शक्ती दे, मला कृपा दे. माझ्या कुटुंबाला प्रभू आशीर्वाद दे. माझे समस्या सोडव. मला प्रभू धीर दे, मला सहनशक्ती दे. माझ्या जीवनामध्ये जे पण समस्या आहेत त्या समस्यामध्ये मला कृपा दे, तुझी शक्ती दे प्रभू. मोहामध्ये मला विजय दे प्रभू. मोहाच्या बळी न पडण्यासाठी प्रभू मला विजय दे, मला कृपा दे. इतरांवर प्रेम करण्यासाठी मला कृपा दे प्रभू. आज आम्ही ऐकलेलं आहे, इतरांचं बरे करण्याची आम्हाला शक्ती दे, की आम्ही इतरांचं भलं करण्यासाठी आम्हाला कृपा दे. आमच्या कुटुंबामध्ये जोपर्यंत आमच्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत इतरांचं भलं करण्यासाठी आम्हाला कृपा दे प्रभू. आम्हाला शक्ती दे. तू आम्हाला चांगले आरोग्य देत आहेस, तू आम्हाला शक्ती देत आहेस, आम्हाला कृपा देत आहे, हे असा मी विश्वास ठेवतो आणि तुझे आभार मानतो. हालेलुया, हालेलुया. बंधू भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया की यावेळी आपल्याला कृपा लाभत आहे, मिळत आहे, आणि आपण विश्वासाने आभार मानूया. हालेलुया, 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 हालेलुया. आमच्या टीमचे काही सदस्य प्रार्थना करीत असताना त्यांना देवाने काही प्रेरणा दिली आणि त्यांना काही संदेश मिळाले आहेत की प्रभू
काहींना बरे करीत आहे, ज्यांच्या कानामध्ये दुखत आहे. जर तुमच्या कानामध्ये दुखत आहे यावेळी प्रभूचा स्पर्श तुम्हाला यावेळी होत आहे, तुम्ही असा विश्वास ठेवा आणि प्रभू तुम्हाला स्पर्श करीत आहे. जर कानामध्ये तुम्हाला कोणतंही दुखणं असेल, प्रभू अशांना बरे कर. यावेळी आम्ही प्रार्थना करतो, प्रभू त्यांचं दुखणं हलके कर प्रभू, त्यांना बरे कर प्रभू. ज्यांना छातीमध्ये श्वास घेण्यासाठी, छातीमध्ये दुखत आहे, श्वास घेण्यासाठी जड जात आहे, प्रभू आम्ही अशांसाठी आम्ही प्रार्थना करीतो, त्यांना बरे कर येशूच्या नावाने. प्रभू त्यांना बरे कर. ज्यांना डोकेदुखी आहे, मायग्रेन डोकादुखी आहे, त्यांना बरे कर येशू तुझ्या नावाने. तुझ्या काटेरी मुकुट प्रभू दे तुझ्या डोक्यावर, जे तू वाहिलेला आहे, तो दुःख वाहिलेला आहे, ते दुखणं वाहिलेलं आहे, प्रभू त्याद्वारे आम्हाला बरे कर. प्रभूची कृपा वाहत आहे. ज्यांना क्षमा करण्यासाठी जड जात आहे, तुम्ही क्षमा करण्यासाठी तुम्हाला होत नाही, तुम्हाला खूप कठीण जात आहे, यावेळी प्रभूची कृपा मागा की क्षमा या क्षणी तुम्ही करत आहात. म्हणा, प्रभू येशू तुझ्या नावाने मी क्षमा करीतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ज्यांना बाळाची देणगी हवी आहे, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांना कोणताही रोग असो प्रभू यावेळी, आणि ते विश्वासाने प्रार्थना करीत आहेत, प्रभू त्यांना बरे कर, त्यांना शक्ती दे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. बंधू भगिनींनो, आपण प्रभूला टाळ्या वाजवून प्रभूचा आभार मानूया. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण या प्रार्थनामध्ये सहभागी झाला, तुमचे सर्वांचे आभार. आपण स्तुती आराधना, प्रेझ अँड वर्शिप म्हणजे भाग घेतलेला आहे. लीना सिक्वेरा यांनी आपल्याला प्रेझ अँड वर्शिपमध्ये आपल्याला नंबर आहे 8551025317. यावर तुम्ही आजच्या प्रार्थनाच्या प्रतिक्रिया पाठवू शकता. तुम्ही आम्हाला प्रार्थनाच्या विनंत्या सुद्धा पाठवू शकता आणि आम्ही तुमच्यासाठी, आमची टीम प्रार्थना करणार. उद्यापासून 3 दिवसासाठी दिवाळीच्या सुट्टी आहेत आणि या दिवाळीच्या सुट्टीमध्ये कॅरिस जे आहे, जे कॅरिस्मॅटिक टीम आहे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र साठी जे कॅरिस टीम आहे, त्यांनी 3 दिवसासाठी एक विशेष अधिवेशन आयोजित केलेलं आहे. 3 दिवसीय महाराष्ट्र प्रादेशिक कॅरिस्मॅटिक ऑनलाईन अधिवेशन 14, 15 आणि 16 नोव्हेंबर, म्हणजेच उद्यापासून 3 दिवसासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे कॅरिस महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. तसेच केबल टी व्हीवरती, ज्यांच्याकडे सिग्नेट केबल टी व्ही आहे, वसई केबल प्रायव्हेट लिमिटेडचं सिग्नेट आहे, ते त्या केबलवरती सुद्धा हे तुम्ही पाहू शकता. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे केबलवर सुद्धा लाईव्ह येणार आहे. तर तुम्ही हे पाहू शकता आणि तुम्ही हे मेसेज इतरांना सुद्धा तुम्ही देऊ शकता की सर्वांना याचा फायदा होईल. आणि यामध्ये बिशप थॉमस डाबरे आणि तसेच फादर रॉबर्ट डिसूजा, ब्रदर लिनस डिकॉस्टा आणि फादर रॉबिन डायस, फादर सहायाराज, मेलरॉय मोरायस, असे अनेक वेगवेगळे फादर्स आणि प्रीचर्स आहेत जे याच्यामध्ये त्यांनी टॉक दिलेला आहे, आरोग्यासाठी प्रार्थना केलेली आहे. तुम्ही हे पाहू शकता. ग्रेस मिनिस्ट्रीज दर सोमवारी इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रार्थना सभा असते. 7 ते 8:30 वाजेपर्यंत पॉवर लिव्हिंग. आणि येणाऱ्या सोमवारी, म्हणजेच आपण येणारा जो सोमवार आहे, यामध्ये आपण एक विशेष वचन ऐकणार आहोत, विशेष टॉक ऐकणार आहोत. ते म्हणजे प्रार्थनाचं महत्त्व आणि प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे, वैयक्तिक प्रार्थना का करावी आणि वैयक्तिक प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे, याविषयी आपण ऐकणार आहोत. येणाऱ्या सोमवारी तुम्ही
ग्रेस मिनिस्ट्रीज यूट्यूब चॅनल म्हणजेच ग्रेस मिनिस्ट्रीज वसई या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा टॉक तुम्ही पाहू शकता. तसंच प्रेझेंट वर्शिपसुद्धा असेल ते तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता. ग्रेस मिनिस्ट्रीज वसई यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अनेक गाणे पाहायला मिळतील. यूट्यूबवर आम्ही अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही हे पाहू शकता. तुम्ही सबस्क्राईब करू शकता ग्रेस मिनिस्ट्रीज यूट्यूब चॅनलला. दर शुक्रवारी ही प्रार्थना असते संध्याकाळी 4 ते 5. आज तुम्ही यामध्ये भाग घेतलेला आहे, आम्ही तुमचे आभार मानतो. पुढच्या शुक्रवारी पुन्हा आपण एकत्रित इथे प्रार्थना घेणार. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रिय बंधुभगिनींनो, उद्या म्हणजेच 14 नोव्हेंबर हा बाळ दिन आहे, चिल्ड्रन्स डे. आणि ग्रेस मिनिस्ट्रीजने एक विशेष छोट्या मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संध्याकाळी 4 ते 5:30 वाजेपर्यंत चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन एक कार्यक्रम होणार आहे. हे झूमवरती होणार आहे, झूमवरती. आणि ID झूम ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आमच्या व्हॉट्सॲपवरून सुद्धा आम्ही हे फॉरवर्ड करत आहोत. तुम्हाला इमेज नक्कीच मिळाला असेल, तर तो झूम ID तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर उद्या संध्याकाळी 4 वाजता तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना, जे पण शाळेतील मुले मुली आहेत, तुम्ही यांना या प्रार्थनेमध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही त्यांना पाठवा. प्रेज द लॉर्ड. आपण शेवटचं गाणं घेऊया आणि आपण समारोप करूया. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो. शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो. चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साधा देणारा, जीवन सुखमय करणारा. जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
तुझं प्रेम आहे, माझ्यावर तुझं प्रेम आहे येशू, माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्या प्रेमी येशू, माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्यावर तुझं प्रेम आहे येशू, माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्या प्रेमी येशू. तुलाच मी नमन करीन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार तुझ्या अधीन. तुलाच मी नमन करीन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार अधीन. प्रार्थनेद्वारे मी बोलतो, तू वचनातून सांगतोस येशू, आणि म्हणतोस हे माझ्या मुला, माझा अनुग्रह तुला. प्रार्थनेद्वारे मी बोलतो,